मला गरजेचं वाटतं. आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय शरदभाऊ बोटे पाटील जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यांच्या सौभाग्य होती आदरणीय सुनीताताई बोटे जिल्हा परिषद सदस्या यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल उपस्थित सर्व कवींच्या वतीनं अंतःकरणपूर्वक आपलं प्रथमतः आभार या ठिकाणी व्यक्त करतो. वाहन व्यवस्था असेल, इथली व्यवस्था असेल आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या दृष्टिकोनातून साहेब 2015 साली या तालुक्याला संत ज्ञानेश्वरांपासून ज्ञानेश्वरीचा आणि वारसा आणि पद्मश्री नामदेव ढसाळांचा एक चांगला वारसा या भूमीला असताना देखील साहित्याची चळवळ ज्या प्रमाणात तालुक्यामध्ये व्हायला पाहिजे होती ती आपल्या रूपानं खऱ्या अर्थानं 2015 साली महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा आपण स्थापन केली. त्यानिमित्तानं आम्ही जे काही थोडंफार लिहितोय, जे काही साहित्य करतोय आणि आगामी कालखंडामध्ये 100वे साहित्य संमेलन आपल्या पुणे जिल्ह्यात होत असताना आपलं मार्गदर्शन आम्हा सर्वांना निश्चितपणे लाभणार आहे याची खात्री आहे. इतकंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एक बार सर्व उपस्थितांच्या वतीने मनापासून आपला आभार देऊन ही या ठिकाणी छोटीशी कविता सादर करतो. आताच दादांनी देखील पाऊस कविता या ठिकाणी सादर केली. मराठीच्या साहित्यामध्ये आई आणि पाऊस हे दोन असे विषय आहेत की असा कोणता कवी नाही की ज्यांनी आईवरती कविता लिहिली नाही आणि असा कोणता कवी नाही की ज्यांनी पावसावरती कविता लिहिली नाही. आणि म्हणून मी देखील माझा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी पाऊस कवितेतून करतो. कारण वर्षा विहाराचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. अत्यंत सह्याद्रीच्या रांगा या ठिकाणी आपण पाहतो, पाऊस पडतोय आणि निसर्गरम्य वातावरणात माझी देखील कविता या ठिकाणी पाऊस हीच कविता या ठिकाणी सादर करतो. आला पाऊस भरात, आला पाऊस भरात, उभ्या मोत्यांच्या धारात, चुंब असं म्हणत सारा, चुंब असं म्हणत सारा, पशु पक्षी आणि धारा, गंध दरवळला तो, गंध दरवळला तो, झाला काळा ढगही, भिजली धरणी माता, भिजली धरणी माता, झाली सारी ओली आता, दाट धुक्यांच्या चादरे. आपण जर पाहिलं तर कवितेतून आपल्या लक्षात येईल निसर्ग आपण अवतीभोवती जो पाहतो तोच या कवितेत सुदैवाने आला. चैत्रपाली नावाचा माझा कविता संग्रह त्यातील एक कविता आहे. दाट धुक्यांच्या चादरी, पावसांच्या दाट सरी, गेले सारे अंधारुणी, गेले सारे अंधारुणी, दाटले जल ते घनी, मधांचे पोळे गगनी, मधाचे पोळे गगनी, गळे मधु ते अवनी, चातक तो वेडा पिसा. आपल्याला अनेकांना माहिती असेल की चातक पक्षी असा जगात एकमेव पक्षी आहे की तो जमिनीवरचं पाणी पित नाही, फक्त आकाशातल्या पडणाऱ्या पावसाचं पाणी पितो. चातक तो वेडा पिसा, धावे थिंबा पाठी जसा, रंगा रंगाची ती फुले, रंगा रंगाची ती फुले, अंगा खांद्यावर झुले, उंच पर्वतराजी, उंच पर्वतराजी, उभे सारे भिजयाजी, शेतकरी बाळराजा, शेतकरी बाळराजा, धावे नंदी पाठी कसा, घुंगुराची खुळ खुळ, घुंगुराची खुळ खुळ, बीज नाचे खळखळ, बीज नाचे खळखळ. धन्यवाद. हा धन्यवाद सर. आपल्या दुसरा राऊंड घ्यायला वेळ आहे का नाही? ओके ओके. हां हां तसं पुढे वेळ लागेल.